गृहमंत्री बेपत्ता आहे, कमिशनर फरार आहे. ही जर आपल्या लॉ अँड ऑर्डरची स्थिती आहे तर या सरकारची जमेची बाजू काय, तर परसेप्शन चांगलं मॅनेज केलं आहे, म्हणजे माध्यमांना चांगलं मॅनेज केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केली, पण नंबर्सवर नेव्हर विथ हिम. दाखवण्यासाठी तरी शिवसेनेचं सावरकर प्रेम आहे, दाखवण्यासाठी. पण मग नितीन राऊत मुद्दाम तिथे काहीतरी कुरापत काढतात आणि मग सावरकरांच्या विषयी अपमानकारक ट्विट केलं जातं. तुम्ही शिवसेनेची आत्ता पोल स्ट्रॅटेजी बघा, तुमच्या लक्षात येईल की ते नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लेखाजोखा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाविकास आघाडीला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं त्यांच्या परफॉर्मन्सचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत मुंबई तरुण भारत MHA-MTBचे संपादक किरण शेलार सर. तर स्वागत आहे परत एकदा. नमस्कार. आणि सरांचे वेगवेगळे व्हिडिओ आपण बघितलेत थिंक बँकवर, तुम्हाला आवडलेले आहेत, त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय. आज सरांशी आपण या महाविकास आघाडीच्या 2 वर्षात काय घडलं, काय बिघडलं याच्याविषयी बोलणार आहोत. सर, मला स्पेसिफिक विषयांकडे जायच्या आधी हे सरकार आलं तर येईल का, आलं तर टिकेल का, टिकलं तर परफॉर्म करेल का, असे 3 प्रश्न आपल्यासमोर होते. आणि किती काळ चालेल. तर किती काळ चालेल याचं उत्तर अजूनही माहीत नाही, पण पहिल्या 3 प्रश्नांवरती या 2 वर्षांकडे तुम्ही कसं बघताय? 2 वर्ष या सरकारची आपण जेव्हा ॲनालाइज करायला निघतो तेव्हा कधीच नव्हती. म्हणजे एक थोडं बिगर राजकीय बोलायचं झालं तरी असं कुठलं सरकार नसतं की जिथे काहीच घडत नाही. राईट. आधीच्या सरकारने केलेल्या काही गोष्टी असतात, त्याचे काही कास्केडिंग इफेक्ट्स असतात, आधी काही निधी मंजूर झालेला असतो, त्याच्या आधारावर आधीच्या सरकारच्या योजनासुद्धा 5-5 वर्षसुद्धा चालत असतात. काही योजना तर ते दुसरं सरकार गेलं तरी चालू असतात. पण ज्या प्रकारचा गोंधळ या सरकारच्या बाबतीत झालाय तिथे आपल्याला असं काही चांगलं घडलंय असं कुठेच सांगता येत नाही. म्हणजे संजय राऊतांनाच तुम्हाला बोलवावं लागेल नेमकं काय चांगलं घडलंय हे सांगण्यासाठी. म्हणजे कोविडची स्थिती असेल, सगळ्याच बाबतीत, म्हणजे महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राचं अर्थकारण, STचे प्रश्न आहेत, गृहमंत्री बेपत्ता आहे, कमिशनर फरार आहे. ही जर आपल्या लॉ अँड ऑर्डरची स्थिती आहे तर आपण त्याचं कसं, म्हणजे जंत्रीच निघेल. सरळ सांगायला लागलं तर काय काय घडलं नाही हेच निघेल. म्हणजे STचा संप आहे, आता पगारवाढ द्यायला तयार आहेत, पण ती कोंडी फुटत नाहीये. राईट. कारण विश्वास नाहीये. हे लोक जे कमिटमेंट देतील ते कमिटमेंट कोण पाळणार हा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आपण बोलतो, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिला मुद्दा तो म्हणजे कोविडचा. हे सरकार आलं आणि 4-6 महिन्यातच कोविड आला, ज्याच्यातून अजूनही आपण जातोय. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींबाबतीत या सरकारला केंद्रातल्याही राज्यातलाही डिस्काउंट दिला जातो. तर कोविड या सरकारनं योग्य पद्धतीनं हाताळला असं आपल्याला वाटतं का? एक लक्षात घ्या की कोविड योग्य पद्धतीने हाताळला की नाही हाताळला याचं तुम्ही राजकारण करायचं नाही, माणुसकीच्या दृष्टीने विचार करायचा झाला, कारण मृत्यू आहेत, नागरिकांचे मृत्यू आहेत. तर तसा विचार करायचं ठरवलं तरी केंद्र सरकारला डिस्काउंट दिला जातो वगैरे जे म्हणतात त्याच्यात 2 भाग आहेत, लक्षात घ्या. एक तर संपूर्ण जगालाच या आजाराचा अंदाज आलेला नव्हता. बरोबर. आणि असा अंदाज आलेला नसताना जिथे जिथे काही प्रयत्न करायला हवे होते ते काही प्रमाणात केंद्राकडनंही चाचपणी सुरू होती. राज्यात त्याचे 100% राज्यातही कास्केडिंग इफेक्ट्स होते. बरोबर. पण ज्या प्रकारे भारतात ती स्थिती हाताळली गेली केंद्र सरकारतर्फे ती चांगली होती असं म्हणायला हरकत नाही. हे थोडंसं बोल्ड वाटेल, पण आजही युरोपमध्ये अशी स्थिती आहे की कोविडमध्ये पेशंट आला तर त्याला बेड मिळत नाही, डॉक्टर्स मिळत नाही, कारण त्यांचं स्ट्रक्चरच स्पेशलायझेशन आहे आणि जनरल GP प्रॅक्टिसेस हे सरकारच करतं. म्हणजे काही क्लिनिक्स नाही आहेत अशी. बरोबर. आणि ते नाही पुरे पडत आहेत आजही. पण त्या तुलनेत आपल्याकडे आज उलटी स्थिती दिसते. 3ऱ्या लाटेचा धोक्याची घंटा
वाजवायला तर सुरुवात केली आहे, पण जनमानसात तसं दिसत नाही. कारण एक व्हॅक्सिनमुळे वगैरे अश्युरन्स आलाय. महाराष्ट्राच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलायचं ठरवलं तर सुरुवातीचे मुख्यमंत्री नवे होते, सरकार नवं होतं, ह्या सगळ्या डिस्काउंटच्या बाबी आपण ठरवल्या. तरी लस विकत घेण्याची घाई, मग तो चेक तयार होता, मग तो चेक कुठे गेला, काय झालं, कुणालाच कळलं नाही. मग केंद्राने ज्या लसी दिल्या त्यातही आम्हाला लस मिळत नाही अशी आवई होती. आता अशी स्थिती आहे की हे म्हणजे लस न घेतलेल्या लोकांची संख्याही मोठी आणि ते असेच फिरतायत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात मृत्यूचा आकडाही मोठा होता. आणि महाराष्ट्रात तो जो ग्राफ येत होता तो ग्राफ तर काही वेगळं सांगत होता. म्हणजे इथे नंबर ज्या गतीने वाढत होते, तुलनेने लोकसंख्येच्या बाबतीत मोठी असलेली जी राज्य आहे तिथे क्रमांक, जर नॅचरलच तुम्हाला फेनोमिना बघायचा असेल तर तिथे जास्त दिसायला हवे होते, पण ते तिथे दिसले नाही, ते इथे दिसले. आता आघाडीचे लोक म्हणतात की काय आम्ही खरे नंबर्स सांगितले त्यामुळे असं, पण असं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी खोटे दाखवल्याचं हे आलेले आहेत ना, केसेस आल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर पोस्ट कोविड ज्या सगळ्या हे झाल्या, निर्णयच कुठलेही निर्णय कोणीही घेतलेले नाही. लोकल सुरू करणं, मुंबईसारख्या शहरात लोकल सुरू करणं, ट्रेन सुरू करणं, बेस्ट बसेसच्या बाबतीत, शाळांचे तर आजही निर्णय नाही आहेत, म्हणजे कॉलेजेसचे निर्णय नाही आहेत. त्याच्यामुळे एका मंत्र्याने एक जाहीर केलं की दुसरा मंत्री ते खोडून काढतो, मग तिसरा खोडून काढतो, असं सगळं चालू आहे. आणि ते इट इज कंटिन्यूड, म्हणजे ते आत्ताही चालू आहे. मुख्यमंत्री फेसबुकची भाषणं त्यांची सुरुवातीची छान होती, नंतर ती काय झाली ते त्यांनाही कळलं आणि मग ते स्वतः सुद्धा त्यांच्या एका व्हिडिओत म्हणालेले आहे. पण कोविडच्या फ्रंटवर आपण खरोखरच महाराष्ट्र या निमित्ताने अपयशी ठरला. पण हे जे 2 वर्ष झाल्यानंतरची जी वेगवेगळी सर्वेक्षणं प्रकाशित झाली, या सगळ्यामध्ये असं दिसतं की जनमानस म्हणतंय की कोविड महाराष्ट्रानं बरा हाताळला, किंवा एकूणातच ठीक आहे बाबा हे सरकार आहे. तर जनमानसाला असं खरंच वाटतंय का, आणि वाटत असेल तर त्याचं कारण काय? परसेप्शन चांगलं मॅनेज केलं या सरकारने. म्हणजे तुम्ही म्हणाल या सरकारची जमेची बाजू काय, तर परसेप्शन चांगलं मॅनेज केलंय. म्हणजे माध्यमांना चांगलं मॅनेज केलंय. मोठ्या वर्तमानपत्रांच्या आणि चॅनलच्या याच्यात उपक्रमांमध्ये, इव्हेंट्समध्ये तुम्हाला सरकारी उपक्रमांचे लोगो दिसतात ना, म्हणजे, आणि त्याचा अर्थ आपण माध्यमात काम करतो आपल्याला कळतो. आता अनेक लोकांचे पैसे देणं हे सरकार देत नाही आहेत, अनेक ठिकाणी स्थिती खूप खराब आहे, पण तिथे हे लोगो दिसत आहेत, प्रायोजकत्व दिसतंय. त्यामुळे माध्यमांचं जे काम नॅरेशन सेट करण्याचं, नॅरेटिव्ह सेट करायचं आहे ते कुठेतरी केलं जात नाही आहे. त्यांना या सरकारविषयी सहानुभूती आहे, त्याला मोदी द्वेषही आहे कारणीभूत. मोदींचा द्वेष, मग भाजपाचा द्वेष. म्हणजे डावे आणि काँग्रेस ज्या काय कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र येतात, तसं कुठेतरी आता हे लोक आपल्या आर्थिक कारणं आणि द्वेष या दोन ह्याच्यामध्ये एकत्र आलेले दिसतात. जरी परसेप्शन मॅनेज करता आला असलं तरी एक गोष्ट मात्र सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झाली, ती म्हणजे गव्हर्नन्सचा मुद्दा. प्रकरणं झाली वेगवेगळी, विधानसभेत चर्चा झाली, आणि एकूणातच गव्हर्नमेंटचं जे गव्हर्नन्सचं काम आहे त्याच्याविषयी मात्र सामान्य लोकांपासून माध्यमांपर्यंत सगळ्यांनी आवाज उठवला. तर गव्हर्नन्स या मुद्द्यावरती महाविकास आघाडीच्या कारभाराकडे तुम्ही कसं बघता? कम्प्लीट फेलियर आहे. म्हणजे खरं तर शरद पवारांसारखा अनुभवी मुरब्बी, ज्याच्याविषयी त्यांचेच समर्थक अशी अनेक विशेषणं त्यांच्याविषयी लावतात, आणि प्रशासन हा त्यांचा काय म्हणूया हातखंडा असलेला विषय. पण तुम्ही प्रशासकीय गोष्टींची मालिका बघितली घडत असलेल्या, तर हे भयंकर आहे. म्हणजे नॉन परफॉर्मन्सही आपण समजू शकतो की अधिकारी कामच करत नाहीयेत, पण राज्याच्या नोकरशाहीच्या सर्वोच्च पदी बसलेल्या माणसाची बेनामी प्रॉपर्टी बाहेर निघते, हे तुम्ही कसं जस्टिफाय करणार? किंवा तुमचा एक कमिशनर गायबच आहे, असं कधीच झालेलं नाही महाराष्ट्रात. काय देशाच्या इतिहासात असं कुठं झालेलं नाही की कमिशनर गायब आहे. त्याच्यामुळे प्रशासकीय फेल्युअर मोठा आहे. म्हणजे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बदल्यांच्या बाबतीतला म्हणजे अर्थकारण या सगळ्याची चर्चा झालेलीच आहे, आणि त्याचे डिलेव्हरी तुम्हाला दिसतात.
गोष्टी न होण्यामध्ये दिसतात. पण गुड गव्हर्नन्सच्या अगेन्स्ट भ्रष्टाचाराचे सतत आरोप होतात. या सगळ्या पाठीमागं असं म्हणलं जातं की केंद्र सरकार राज्य सरकारचा बदला घेत आहे. मग ते ईडी असू दे, CBI असू दे किंवा कुठलीही केंद्रीय यंत्रणा असू दे. त्यामुळं विरोधी पक्षाला सुद्धा या सगळ्या गव्हर्नन्सच्या मुद्द्यावर बोलता येत नाही आणि हे जे काही चालू आहे ते फक्त आणि फक्त राजकारणाचा भाग चालू आहे असं वाटतं का लोकांना? नाही, आता ते मी बेनामी प्रॉपर्टीचा जो विषय आला त्यात केंद्राचा काय संबंध आहे? वाजे प्रकरणात केंद्राचा काय संबंध आहे? किंवा परमवीर सिंगांचं पत्र बाहेर आलं त्यात केंद्राचा काय संबंध आहे? STचा प्रश्न आहे त्यात केंद्राचा काय संबंध आहे? शेतकऱ्यांना पैसेच दिलेले गेलेले नाहीत, नुकसान भरपाई दुष्काळानंतरची दिली गेलेली नाही, त्यात केंद्राचा काय संबंध आहे? पण तरी सुद्धा गेली 2 वर्ष किरीट सोमय्यांसारखे लोक जे काही आरोप करतात भ्रष्टाचाराचे, त्याचा तितका सिरियसनेस आता जनता घेते असं वाटत नाही. असं वाटतं का तुम्हाला? त्याचा आपण पॅरामीटर काय लावणार? म्हणजे जनतेने काय रिॲक्ट केल्यानंतर आपण हे मान्य करू की लोकांना त्रास होत नाहीये किंवा लोकांना त्रास होतोय, ह्याचा पॅरामीटर काय आहे? आपल्याकडे लोकशाहीत निवडणूक हाच एकमेव पॅरामीटर आहे. आयदर घरचा रस्ता दाखवतात किंवा पुन्हा निवडून देतात. बरोबर. खूप कमीच वेळा स्थिती अशी येते की म्हणजे युतीत राहिलेलेच दुसरीकडे जातात आणि असं काहीतरी खूप कमी वेळा होतं. पण लोकांचा जो काही रोष आहे तो खऱ्या अर्थाने, तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, संजय राऊतना काय वाटतं, शरद पवारांना काय वाटतं, आणि ते त्यांच्या माध्यमातल्या लोकांना काय सांगतात, काय नॅरेशन सेट करायला लावतात, टोटली डिफरंट स्टोरी. म्हणजे आपण इंडिया शायनिंगमध्ये बघितलंय, सगळ्यांना वाटत होतं की वाजपेयी विल कम बॅक, पण तसं झालं नाही. कारण लोकांची म्हणून स्वतःची एक आकलन शक्ती आहे ना. तो निकष आत्ता आपल्याकडे फेब्रुवारीमध्ये येईल. प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ते आपल्याला दिसेल, ते घडताना दिसेल. थोडक्यात या सरकारचा बॅरोमीटर हे जे सर्वे आता झाले त्यातही भाजप 100+ दाखवत आहेत ना. हो, 100+ दाखवत आहे. सो अगेन इट इज द लार्जेस्ट पार्टी. माझा त्याच्यावर विश्वास नाहीये, म्हणजे त्या सर्वेंवर माझा विश्वास नाहीये. त्याच्या आधारावर उद्या सरकार कुणाचं येईल हे अनालिसिस करायचं ठरवलं तर आज तो नाहीये. म्हणजे मी त्यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न निर्माण करत नाहीये. मुळात डिजिटल माध्यमांचा आजच्या काळातला प्रभाव, नॅरेशन एखाद्या गोष्टीतलं सेट करण्यामधली या सगळ्या डिजिटल माध्यमांची भूमिका, यामुळे कॅम्पेन म्हणजे तिकीट मिळणं आणि निवडणुकीचा दिवस उजाडणं, ह्याच्यामध्ये तुम्ही आता केअरफुली बघा, तो 25 ते 30 दिवसाचा कालावधी, आणि हे थ्रू आउट ऑल द पार्टी. भाजपमध्ये तेच होतं, शेवटच्या क्षणापर्यंत याद्या फायनल होतात आणि मग तिकीटं मिळतात. हेच काँग्रेसमध्ये, शिवसेनेमध्ये, सगळीकडे. त्याच्यामुळे या सर्वेला खूप महत्व आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मग असं असतं तर कुठल्याच राजकीय पंडिताला हे सांगता आलं नाही ना की फडणवीसांचं असं होईल किंवा अशा प्रकारचं सरकार आकाराला येऊन महाराष्ट्रावर राज्य करता येऊ शकतं असं कोणी प्रिडिक्शन केलं होतं. आणि आत्ता इतके राजकारणाचे निकष बदलत आहेत की म्हणजे मी सुहास पळशीकरांचा परवाचा मी नाव घेऊनच म्हणतोय, इंडियन एक्सप्रेसमधला लेख वाचत होतो. त्याचं शीर्षकच आहे की जेव्हा गव्हर्नमेंट तुमचं ऐकत नाही तेव्हा विरोधी पक्षाने ती भूमिका ठामपणे निभावली पाहिजे. आता हाच निकष जर तुम्ही लावायचं ठरवलं तर इतकी प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका देशाच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा अन्य राज्यांच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, जिथे काँग्रेस अपोजिशनमध्ये आहे, ते कुठे करतायत? मुंबई महापालिका आहे, पुणे महानगरपालिका आहे, ठिकठिकाणी जिथे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा जे कोणी लोक आहेत, कुठे विरोधी पक्षाचं काम प्रभावी कुठे करतायत? मग आता हा निकष कसा लावणार तुम्ही? हा पॅरामीटर कसा लावणार? नाही, हे सगळं मला मान्य आहे, पण माझा मूळ प्रश्न हा येतो की 2 वर्ष कोविड या सगळ्यात गेली, कुणी राजकारण केलं नाही, पुरेसं केलं नाही, पण आत्ताच्या येणाऱ्या निवडणुका हा या सरकारच्या मूल्यमापनाचा बॅरोमीटर मानायचा का? ऑफकोर्स मानावा लागेल. लोकशाहीत निवडणुका हाच बॅरोमीटर असतो. मी मगाशी जसं म्हटलं, आपण आपले समर्थक, आपले कार्यकर्ते, आपली मीडिया हाऊसेस, आपल्या PR स्ट्रॅटेजीज, आपली डिजिटल माध्यमं,
याच्या आधारावर काय परसेप्शन सेट करायचा प्रयत्न करतो आणि प्रत्यक्षात लोक तुम्हाला किती मतांचं दान देतात यावर ते मानायला पाहिजे, असं माझं मत आहे. सो आपण सर्वेविषयी बोलताना मगाशीच्या उत्तरात एक चर्चा केली की असं 3 पक्षांचं सरकार येईल असं कुठल्याच राजकीय पंडितांना म्हटलं नव्हतं. पण आता बघता बघता या सरकारला 2 वर्ष झाली. त्यामुळं पूर्वी जो इक्विलिब्रियम होता, एका बाजूला 2 पक्ष, दुसऱ्या बाजूला 2 पक्ष, त्याच्या आधीच्या 30 वर्षात एकच पक्ष, कारण 2 पक्ष नव्हतेच. तर ह्या इक्विलिब्रियमला कुठेतरी छेद गेला आणि आता हे नवच कायमस्वरूपी राजकीय इक्वेशन सेट झाले का की एकच पक्ष विरोधी 3, काही परत इक्विलिब्रियमकडे जाईल? मग तुम्हाला थोडंसं मागे जावं लागेल. एनडीए, युपीए आणि मग एक हाती नरेंद्र मोदी, हे कसं तुम्ही अनालाइज करणार? एनडीए सुद्धा होतं, म्हणजे काय 36 पक्षांचं काय 32 पक्षांचं होतं आणि युपीए सुद्धा असंच काहीतरी होतं. म्हणजे इकडे तिकडे उड्या मारणारे, उड्या न मारताही समर्थन करणारे शिवसेनेसारखे पक्ष, असं होतंच की. पण ते तसं होतं. सुखासुखी 5 वर्ष सरकारही यांनी 5 पूर्ण केली, एनडीएने पूर्ण केली होती, युपीएने केली होती. पण ते रिपीट कुठे झालं नाही. पण आता पूर्वी एक काँग्रेस सेंट्रिक देशातलं राजकारण, मग एनडीए, युपीए आणि आता भाजप सेंट्रिक राजकारण, असे क्लिअर कट 3 टप्पे लोक म्हणतात. आता तसं आता महाराष्ट्राचं झालंय का की पूर्वी 2-2 पक्षांच्या आघाड्या युत्यांचं राजकारण आणि आता भाजप विरुद्ध इतर असं राजकारण? कारण आत्ताच्या सर्वेत सुद्धा जर का भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होत असेल तर भाजप हा एस्टॅब्लिश झालाय का महाराष्ट्रातला रेकग्नायझेबल फोर्स म्हणून? महाराष्ट्रातला रेकग्नायझेबल फोर्स झालेलाच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. पण तुम्हाला भाजपच्या ग्राफचा जर तुम्ही विचार केला तर तो मध्य प्रदेशात बघितलात, गुजरातमध्ये बघितला, कर्नाटकात पाहिलात, तर इथे भाजपची स्टेबल सरकार 10-10 वर्ष, 15-15 वर्ष अशी राहिलेली आहेत. कोणताही राजकीय पक्ष जेव्हा सलग किमान 10 वर्ष सत्तेत राहतो तेव्हा तो त्याची एक इकोसिस्टीम तयार करतो, त्याचे स्टेक होल्डर्स तयार करतो, त्याचे सक्रिय कार्यकर्ते तयार करतो, त्याचा सहानुभूतदार तयार करतो. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केली, पण नंबर्सवर नेव्हर विथ हिम. त्यांचं कौशल्य होतं की त्यांनी प्रभावीपणे 5 वर्ष केली, राज्य केलं त्यांनी. आणि समृद्धी महामार्ग, अशी मेट्रो किती गतीने पूर्ण केल्या. आधी 8-9 वर्ष रखडलेल्या मेट्रो होत्या. प्रशासकीय कौशल्य आणि पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्राने त्यांच्या काळात केलेल्या गुंतवणुकी, हे जर तुम्ही बघितलं तर ते विलक्षण आहे. पण ऍट द सेम टाइम इट इज अ रियालिटी की नंबर्स नव्हते. शिवसेना सोबत होती आणि भाजपचे नंबर्स वाढलेले आहेत. म्हणजे मागच्या सरकारात जर विदर्भ आणि मराठवाड्यातले नंबर्स भाजपचे कमी झाले नसते तर त्याच्यात दुसरं काही नव्हतंच. म्हणजे आणि राहिला प्रश्न 2 किंवा 4 या सगळ्याचा, तर त्याच्यामध्ये मी अजूनही मनसेला डिस्काउंट करायला तयार नाही आहे. म्हणजे मनसे किती जागा निवडून आणू शकते किंवा ऐनवेळ मुंबई महानगरपालिकेच्याच बाबतीत बोलायचं झालं तर ते शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे जाणार, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजून माहीत नाही आहे. पण मागच्या निवडणुकांचे तुम्ही निकाल मुंबईच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहिले तर 500,000च्या मताने पडले आहेत आणि 7-8चाच शिवसेना आणि भाजपमध्ये 7-8 मतांचाच फरक आहे. महाविकासचा इफेक्ट होणार नाही, कारण राष्ट्रवादीचे तुम्ही काही मतं म्हणजे रिझल्ट घेऊन बसलात तर 20 मतं, 25 मतं, 26 मतं, माझे आकडे नाही आहेत, हे इलेक्शन कमिशनने दिलेले डेटा आहे त्याच्यात आहे. त्यामुळे हे तिघं मिळून मुंबई महानगरपालिकेत भाजपसमोर चॅलेंज उभं करतील वगैरे असं मला वाटत नाही. आणि मनसे त्याच्यातला एक मेजर फॅक्टर राहील. तो कुणाबरोबर जातो, तो शिवसेनेबरोबर जातो का तो म्हणजे भाजपबरोबर जातो, याच्यावर ते राहील डिपेंड. कारण त्यांची आजही 500,000 मतं खेचण्याची क्षमता आहे आणि शेवटच्या ज्या अटीतटीच्या 10-15 जागा या लढाईत राहतील, त्या 10-15 जागांमध्ये मनसे कुठे आहे, शिवसेनेबरोबर आहे का भाजपबरोबर, त्यात हा गेम बऱ्यापैकी ठरेल. तर ते राज ठाकरे सांगू शकतील, आपण नाही सांगू शकत. तुम्ही गव्हर्नन्सचा उल्लेख केलात म्हणून अजून एक मुद्दा घ्यावासा वाटतो की देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीत एक गोष्ट कायम दिसली, ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं.
शेतकरी आंदोलन, मराठा समाजाचं शांतताप्रिय आंदोलन, इतर आंदोलनं. आत्ता हे सरकार आल्यापासून पहिल्यांदा एसटीचं आंदोलन झालंय. आपण हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करेपर्यंत त्याचं काही सुटलेलं नाही आहे. हे 1-1.25 महिना चालू आहे. तर ज्या पद्धतीनं गेल्या सरकारला आंदोलनं हाताळता आली त्या पद्धतीने या सरकारला येत नाहीत का? नाहीच येत आहेत, कारण विश्वासार्हता नाही आहे. आंदोलन संपतं केव्हा, जेव्हा आंदोलनकर्त्यांना तुम्ही काही फर्म कमिटमेंट देता आणि त्यांचा विश्वास असतो की ठीक आहे, आपल्यात 10 नाही तर 7 मागण्या तरी मान्य होत आहेत किंवा 5 मागण्या मान्य होत आहेत, 2 मागण्या मान्य होत आहेत, पण त्या 2 कुणीतरी पूर्ण करेल असं यांच्या बाबतीत वाटत नाहीये ना. त्यामुळे आता पगारवाढ द्यायला तर तयार झालंय सरकार, पण एसटी कर्मचारी कुठे मागे हटतायत. आता हे निलंबन करायच्या मार्गावर आहेत, पण निलंबनाने प्रश्न सुटणार आहे का? सो आंदोलनांबद्दल आपण बोललो, प्रशासनाबद्दल बोललो, कोविडबद्दल बोललो. सामाजिक प्रश्न हे सुद्धा सातत्याने समोर येत आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण. तर ह्या दोन्हीबद्दल आपण कोविडमुळे कदाचित त्या बॅकफूटला गेले असले तरी घटना मात्र घडल्यात. तर ह्या दोन्हींचा ॲनालिसिस आणि एकूणातच महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत सामाजिक प्रश्न कसे हाताळले गेले असं आपल्याला वाटतं? ते फसलंय ना, सगळंच फसलंय. आपल्याला त्याच्यावर काही चर्चा करायला स्कोपच नाही. म्हणजे ओबीसींचं आरक्षण कुठे आहे, मराठा आरक्षणाचं काय झालंय. वाईट मुद्दा हा आहे की या सगळ्यांना एक तुम्हाला काही बायपासही काढून द्यावे लागतात. कारण सत्तेच्या शीर्षस्थानी बसलेल्या माणसाकडे नेहमी काही एक्स्ट्रा पॉवर्स असतात, ज्याच्या आधारावर तो मूळ प्रश्न त्याला ताबडतोब सोडवता आला नाही तरी तो काही बफर तयार करून समोरच्या प्रश्नाची थोडी तरी उत्तरं काढू शकतो. म्हणजे आरक्षणाचा प्रश्न इथे होता त्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक काय विकास महामंडळ फडणवीसांनी काढलं होतं. मराठा तरुणांना लोन मिळायला सुरुवात झाली होती. ह्या सरकारने ते बंदच करून टाकले. आता कुठे लोन मिळत आहे. त्याच्यामुळे मुळात इच्छाशक्ती नाही आहे. सामाजिक प्रश्न हा इच्छाशक्तीचा मुद्दा असतो. मुळात इच्छाशक्ती आहे तर ती कुणासाठी आहे, मग ती एनसीपी साठी आहे का, अजून कुणासाठी आहे का, अजून कोणासाठी. म्हणजे दाखवण्यासाठी तरी शिवसेनेचं सावरकर प्रेम आहे, दाखवण्यासाठी. पण मग नितीन राऊत मुद्दाम तिथे काहीतरी कुरापत काढतात आणि मग सावरकरांच्या विषयी अपमानकारक ट्विट केलं जातं. हे का करतात? कारण कुठेतरी एक सुप्त स्पर्धा तिथे त्या तिघांमध्ये सुद्धा सुरू आहे, ज्यातून एकमेकांना डिवचण्याचे प्रकार चालू असतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम स्टेट डिलिव्हरेबल्सवर होतो. विजेच्या प्रश्नावर होतो, रोजगाराच्या प्रश्नावर होतो, वेलफेअर स्कीम्सवर होतो, पायाभूत सुविधांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये होतो. कुरघोडी चालू आहे असं तुम्ही म्हणताय. ते एक वेळ क्षणभर मान्य केलं तरी सगळ्यांना एक प्रश्न मान्य करायला लागेल की इमिजिएट फ्युचरमध्ये काय लागेल, तर आर्थिक प्रश्न सोडवायला लागेल. कोविडचं संकट येऊन गेलंय, पुढं येईल का नाही वेळ माहीत नाही, आणि अर्थव्यवस्था फार काही बरी नाही, याच्यावर मात्र एक वाक्यता सगळ्यांची असू शकते. तर आपण सामाजिक बघितलं, आंदोलन बघितलं, प्रशासन बघितलं. आर्थिक मुद्द्यावरती महाविकास आघाडी सरकार काय करतंय, काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं पाहिजे भविष्य? आर्थिक मुद्द्यांवर बघा, म्हणजे मी काही अर्थतज्ञ नाही आहे, पण 2-3 गोष्टींचा तुम्हाला विचार वारंवार करावा लागतो की जेव्हा आपण म्हणतो भारत हे यंग नेशन म्हणून पुढच्या काळात येणार आहे, अर्थात मग त्याचा तो एक पोर्शन महाराष्ट्राच्या वाट्याला सुद्धा येणार आहे. महाराष्ट्रातही यूथ आहे, महाराष्ट्रातही त्याला रोजगार हवा आहे. अदर कास्केडिंग इफेक्ट बघितले तर महाराष्ट्रात स्थलांतरणाचं प्रमाण मोठं आहे आणि UP-मधनं आता ते म्हणजे कमी झालं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तुम्हाला तुमचं स्टेट म्हणून रोजगाराचा विचार करावा लागणार आहे. आणि माझं मत आहे ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट आहे. म्हणजे तुम्ही मी मराठी माणसं आहोत, मराठी भाषिक आहोत, महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आणि पोटतिडीक म्हणून आपल्याला आपल्या राज्याची चिंता वाटणार आहे. आणि रोजगाराच्या फ्रंटवर आपली स्थिती खूप भयंकर आहे, उद्योजकांची स्थिती खूप भयंकर आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत आपली स्थिती 2 वर्षात खरंच वाईट झालेली आहे. गेल्या 2 वर्षात एकही नवं MIDC आलेलं नाही आहे. आय एम नॉट टॉकिंग पार्टी लाईन. एकही नवं MIDC आपण केलेलं नाही आहे.
शेजारच्या राज्यांमध्ये इतकी स्थिती वेगवेगळी आहे की म्हणजे नागपूर आणि म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या पेरिफरीजवर जी राज्य आहेत तिथला उद्योजक त्या जिल्ह्यांच्या बॉर्डरचा उद्योजक पलीकडे जाऊन व्यवसाय करणं प्रिफर करतो. ते कशामुळे आहे? आपल्याकडे सांगली मिरजेचे लोक कर्नाटकात जातातच की फॅक्टरी लावायला. वीज अवेलेबल आहे, स्वस्त आहे, जमिनीचे भाव कमी आहेत, परवडतं. इकडे तेलंगणा वगैरे मध्ये मराठवाड्यातनं लोक जात होते, विदर्भातनं ते इंदोर MP मध्ये जात होते, इथे सांगली आणि इथले ते कर्नाटकात जातात. या सरकारनी, मागच्या सरकारनी विदर्भ आणि मराठवाड्यात माझ्या माहितीनुसार, मला थोडा माहिती घ्यावी लागेल, 1000 कोटीचं ॲन्युअल पॅकेज होतं बॉर्डरच्या म्हणजे बॉर्डर स्टेट डिस्ट्रिक्ट्समध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांचं. ते बंद केलेलं आहे. विजेची स्थिती अभूतपूर्व वाईट आहे आपल्याकडे आता. ST नंतर महापारेषण आणि जे अजून 2 वीज वितरणाचं काम करतात त्यांची स्थिती वाईट आहे. ST नंतर त्यांचा नंबर येणार आहे असं आहे, कारण यांच्याकडे पैसे नाही आहेत, यांचे पैसेच दिलेले नाही आहेत. मेंटेनन्सची कामं होत नाही आहेत, ट्रान्सफॉर्मर्सची कामं होत नाही आहेत. महाराष्ट्राची जी विजेची गरज आहे ती 25,000 मेगावॅट वगैरे अशी असावी, थोडं मागे पुढे. ती इतकी व्होलाटाईल असते कारण महाराष्ट्र हे ॲग्रो इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं स्टेट आहे. म्हणजे थोडंसं ऐकायला गंमत वाटते. शेतकऱ्यांची विजेवरची जी डिपेंडन्सी आहे ती महाराष्ट्रात सर्वाधिक आहे आणि ती निसर्गाच्या थोड्याशा लहरीपणामुळे कमी जास्त होते. वीज तुम्हाला साठवता येत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही पक्षाचे मुख्यमंत्री असलात तरी तुम्हाला वीज साठवता येत नाही, किती धोरणी असलात तरी. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वीज कंपन्यांना तेवढं फ्रीडम द्यावं लागतं की जेव्हा विजेची मागणी वाढायला लागते हळूहळू तेव्हा तुमच्या वीज कंपन्यांनी ताबडतोब वीज विकत घेतली पाहिजे आणि देऊन टाकली पाहिजे. आपल्याकडे इंडस्ट्रियल कन्झम्पशन पण तेवढंच आहे आणि डोमेस्टिक कन्झम्पन पण तेवढंच आहे शहरांमध्ये. आणि ॲग्रिकल्चरचं पण फक्त ही कधीच बॅलन्स करता येत नाही. म्हणजे याचं तुम्ही काही योजना करून बॅलन्स नाही करू शकत. तुम्हाला डिमांड वाढायला लागला की सप्लाय द्यावा लागतो आणि त्या सप्लायसाठी तुम्हाला तुमच्या कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवावं लागतं, त्यांना धमक ठेवावी लागते की चल या भावात मिळतं ते या भावात घेतो. कारण जिथे प्रोडक्शन होतात तिथे सरकारला रेव्हेन्यू असतो किंवा बिल भरतात लोक. पण या तिन्ही कंपन्यांची स्थिती खूप खराब आहे आता. त्यांना मेंटेनन्सचे पैसे पण देत नाही. आता बँका पण त्यांना गॅरंटी द्यायला तयार नाही. तुम्ही कसं स्टेट रन करणार आहात याच्यावर? आणि मी पुन्हा सांगतो, हा प्रश्न 2 वर्ष आघाडीची, 3 वर्ष भाजपची, विरोधी पक्षाची सत्तेत असण्याची हा नाही आहे. उद्या फडणवीस आले तरी त्यांना हा चॅलेंज फेस करावा लागणार आहे. वी हॅव सीन सम मेकॅनिझम दॅट टाइम. म्हणजे सुधीर मुनगंटीवार, बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचं त्या विजेच्या प्रश्नाच्या बाबतीत सॉलिड एकमत होतं. अशा प्रकारे आपल्या तिन्ही कंपन्यांना फ्रीडम असलं पाहिजे, त्यातनंच प्रोडक्शन वाढेल. महाराष्ट्र काय ॲग्रिकल्चरमधलं नंबर 1चं स्टेट नाही आहे. मुंबई पुणे सोडलं तर रिअल इस्टेट, मुंबई पुणेचं रिअल इस्टेट सोडलात तुम्ही तर उरलेल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये, जळगावमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हे आपलं काय स्ट्रॉंग पॉईंट आहे ना महाराष्ट्राचा. तुम्ही वीजच देणार नसाल तर ते सस्टेन कसे होतील, रोजगार कसे बनतील, कसे रोजगार देतील, कशी अर्थचक्र चालतील, कसे तुम्हाला GST मिळणार, रेव्हेन्यू मिळणार, कसं मिळणार आहे? परताव्यांच्या बाबतीतही आज मोठा प्रॉब्लेम आहे ना. ज्या उद्योगांनी महाराष्ट्रात उद्योग लावले, स्टेटचा परतावा जो त्यांना दिला पाहिजे तो मिळत नाहीये. 10-10 वर्षाची प्लॅनिंग्स असतात. दरवर्षी जर तुम्ही त्याला देणार नसाल तर त्या कंपनीचं अर्थचक्र बिघडतं. आज आपल्याला वाटतं महाराष्ट्रात की पुणे हे आपलं खूप मोठं IT हब आहे आणि आपल्याला काहीतरी कॉलर टाईट वाटते. नाही आहे तसं. इट इज UP नाव. HCL या भारतातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे IT रोजगार देणाऱ्या कंपनीचं सगळ्यात जास्त रोजगार ते आज UP मध्ये देत आहे, नोएडामध्ये देतात. तुम्ही कुठे महाराष्ट्राला या स्पर्धेत आणणार आता? तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं समजा सगळ्याच क्षेत्रात प्रश्नच समोर दिसत आहेत. हे सरकार कसंही एकत्र आलेलं असू दे, काही असू दे, पण राज्य तर चाललं पाहिजे आणि महाराष्ट्र प्रगतीवरच राहिला पाहिजे. असं असताना आता या सरकारनं इमिजिएटली काय केलं पाहिजे पुढच्या कालावधीत असं वाटतं?
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 2 वर्ष झालेली असली तरी तुम्हाला एकही मेगा प्रोजेक्ट येताना दिसत नाहीये. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यायसाठी तुम्ही राजकारण केलं, परफेक्टली ऑल राईट, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमचं सरकार आलं, कुणाचं नाव द्यायचं तुम्ही ठरवू शकता, पण त्याच्या पूर्तीची तारीख काय आहे? तो कधी पूर्ण होणार आहे? मेट्रो कधी पूर्ण होणार आहेत? आज तुम्ही महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्य बघितली तर सगळीकडे लक्षात येत आहे की खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होते, ज्याच्यातनं रोजगार वाढणार आहेत, पुढच्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, गुंतवणूक येणार आहे. रस्ते, पूल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. इंडस्ट्रियल हब लागणार आहेत. MIDC फसतायत कारण की जमिनी हे लोक विकतायत. हे गाळे भाड्याने का देत नाहीत? तुम्ही म्हणजे जसं चायनामध्ये होतं की तुम्हाला एक गाळाच मिळतो, विथ इलेक्ट्रिसिटी सप्लाय मिळतो. इथे तुम्हाला तो मीटर घ्यायला मारामाऱ्या कराव्या लागतात, परमिशन घ्यायला मारामाऱ्या कराव्या लागतात. तुम्ही गाळे भाड्याने द्या, ज्याला स्टार्टअप चालवायचा आहे. महाराष्ट्राचा स्वभाव हा टेक्नोक्रेटिक आहे. आमच्याकडे किर्लोस्कोर होऊ शकतात, अगदी अलीकडेपर्यंत सुद्धा. त्याला पोषक वातावरण आपण महाराष्ट्रात तयार करू शकतो का? ते केलं तर आपल्याला इथे गोष्टी होऊ शकतात. ॲग्रिकल्चरमध्ये तर मोठे प्रश्न आहेत, कारण गेली 2 वर्ष मी काही त्याचा दोष या सरकारला देणार नाही, पण निसर्गाचा कोप महाराष्ट्रावर भयंकर झालेला आहे आणि आपण नाही दिले, म्हणजे त्यांना सबसिडी वगैरे नाहीच दिलेल्या आहेत. पंचनामे सुद्धा नीट केलेले नाही आहेत. पण मग त्याला पर्यायी काहीतरी तुम्हाला शेतकऱ्याला द्यावं लागेल ना. त्याचं तुम्ही काय करणार आहात? तुम्ही ॲनिमल हजबंडरीमध्ये काही करणार आहात का? तुम्ही फ्रूट्समध्ये काही करणार आहात का? तुम्ही ग्रेन्समध्ये काही करणार आहात का? हे सगळे प्रश्न जरी असले तरी एक अँगल मला एक्सप्लोर करायचा आहे, तो म्हणजे 2004 सालापासून ते 2019 सालापर्यंत महाराष्ट्रानं अशी परिस्थिती पाहिली की जे सरकार केंद्रात होतं तेच सरकार राज्यात होतं. त्यामुळं प्रगतीला गती मिळाली का? आणि आता परत केंद्र आणि राज्यात सरकार वेगवेगळी, त्यामुळं परत गती स्लो झाली आणि म्हणून आपल्याला हे सगळे प्रश्न समोर दिसतात का? बघा, मी एक गोष्ट सांगतो, हे असतं आणि हे 100% होणार आणि ते आपण मान्यही केलं पाहिजे. म्हणजे विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्रातना UPA होतं, मला वाटतं UPA होतं ना, मला पहिल्या वेळेला NDA होतं 2000 साली. सुशील कुमार आणि UPA होतं. हां, त्यांनी आणल्या स्कीम्स, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात पण चांगल्या स्कीम आल्या. असं होत नाही की तुम्ही खूप घाणेरड्या भाषेत खालच्या दर्जावर जाऊन चेष्टा करून एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वातावरण तयार करणार आणि त्यांनीच आम्हाला मदत करावी, त्यांनी आमच्यावर अन्याय करू नये अशी अपेक्षा करणार. असं होत नाही. म्हणजे मनुष्य स्वभाव म्हणून तरी असं होत नाही. आपण भूमिका घेऊ शकतो की तसं आपण राज्य आहोत, असं आहोत, असं होत नाही. त्याच्यामुळे त्याचा एक नॅचरली मिळतो. पण ओरिसामध्ये खूप चांगल्या स्कीम केंद्राच्या राबवल्या जातात. तमिळनाडूमध्ये जयललितांच्या काळात म्हणजे वंदन योजना भाजपच्या राज्यात जेवढ्या चांगल्या झाल्या नाहीत तेवढ्या चांगल्या तमिळनाडूमध्ये झाल्यात. कारण सरकार वेगवेगळी असली तरी त्यांनी असा आगाऊपणा कुठंच चालवला नव्हता की तो कसा ते वाईट, तो पंतप्रधानाविषयी काय काय विशेषणं वापरतात हे काय मी सांगायला नको. निवडणूक संपल्यानंतर ते राजकारण संपलं पाहिजे, पण इथे एक डेलिब्रेट एफर्ट्स चालू आहेत की तुमचं जे काय ते झाकून ठेवण्यासाठी रोज काहीतरी नवीन काढायचं, काहीतरी चमत्कारिक बोलायचं, मग नवेच वाद, मग ते मीडिया पण त्याच्या भोवतीच फिरत असतो. त्यामुळे एवढे प्रश्न भयंकर आहेत, पण ते अग्रलेखात का दिसत नाहीत, पहिल्या पानावर का दिसत नाही? एक डेलिब्रेट मेकॅनिझम खूप छान काम करत आहे. त्या बाबतीत महाविकास आघाडीचं सरकार यशस्वी आहे, म्हणजे त्याला 100% मार्क दिले पाहिजे. आपण केंद्र राज्याचा विचार केला, आपण सगळा म्हणजे सर्वार्थानं विचार केला, पण मुख्य प्रश्न असा येतो, तुम्ही आत्ता दिलेल्या उत्तरातनं मला सुचतोय की ह्या सगळ्या प्रकारात महाराष्ट्र अधिक पोलराईज झाला का, की त्याला एकतर आवडतो किंवा नाही, आणि जो एक संवादाचा मार्ग कायम उघडा असायचा तो आता बंद झाला आहे? मला संवादाचा मार्ग बंद झाला असं वाटत नाही. राजकारणात काय होतं, आमच्याकडे राज आणि उद्धव एकत्र यावी म्हणून मुंबईत एक मोठी चळवळ झाली होती
आणि ती ज्यांनी केली ते आपले मित्र होते. त्यांच्या भावना खूप चांगल्या होत्या आणि त्यांचं मला कौतुक वाटलं की त्यांनी. पण ते दोन भाऊ काही एकत्र आले नाहीत, कारण त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्रामच ठरत नव्हता. राजकारणात बाकी सगळं करतील, म्हणजे काल डान्सचे व्हिडिओ आपण बघितले, पण ही मंडळी होती की एकमेकांच्या विरोधात होती आधी. राजकारणात जेव्हा तुमचे पॉलिटिकल मोटिव्ह मॅच होतात तेव्हा तुम्ही एकत्र येता. त्याच्यामुळे संवाद ही मंडळी एकमेकांशी ठेवून असतात असं माझं मत आहे. पण पॉलिटिकल मोटिव्ह एकत्र येत नाहीत तोपर्यंत राजकारणात लोक एकत्र येऊन काम करू शकत नाहीत. सरकार राजकारण्यांच्यात संवाद राहील आणि तो असतोच, पण कदाचित या सगळ्या वातावरणामुळे सामान्य माणसांच्यातली जी दरी वाढली आहे पक्षावर, विचारांवर, ती आता परत जोडण्याच्या पलीकडे गेले का? कारण त्यांना हे माहीत नसते की राजकारणी भविष्यात एकत्र येऊ शकतात. असं असू शकतं. म्हणजे मला खरंच, म्हणजे तुम्ही शिवसेनेची आत्ता पोल स्ट्रॅटेजी बघा, तुमच्या लक्षात येईल की ते मुस्लिम वोटर खूप जवळ आणण्याचा प्रयत्न करतायत. ते अजान स्पर्धा वगैरे ते सगळं असेल, ते जनाब उद्धव ठाकरे वगैरे, ते सगळं सोशल मीडियावर चालतं. त्यांना आहे ती भीती की भाजपपासून वेगळं झाल्यानंतर जो काही भाजपसोबत गेल्यामुळे शिवसेनेचा कोर वोटर आहे तो हलेल का? ती एक 15% 20% शिवसेनेची मतं ही मराठी माणूस अधिक हिंदुत्व अशी आहेत, ती कमी होतात असं माझं मत नाही आहे खरं सांगायचं तर. पण इलेक्टोरल अरिथमॅटिक्स कसे जमतात, काय होतात, त्यामुळे भाजपबरोबरून भाजपसोबत फारकत घेतल्यामुळे एक 15% 20% जो काही फरक पडताना दिसेल, तो जसं मी मगाशी म्हटलं की जिथे 2000चं मार्जिन आहे, 1000चं मार्जिन आहे, 500चं मार्जिन आहे, 100चं मार्जिन, तिथे तो मोठा फटका देऊन जातो. कारण तिथे तुमचा महापौरच मग बसत नाही. त्यामुळे पॉलिटिकल फॉलोईंग जे आहे की मी इमाने इतबारे काँग्रेसलाच मत देत होतो आणि माझी काँग्रेस आता शिवसेनेबरोबर गेली. मी शिवसेनेला मत देत होतो आणि बाळासाहेबांनी ज्या शिवसेनेला म्हणजे ज्या आक्रमकपणे वागवली आणि ते व्हिडिओ येत असतात ना, मग सोनिया गांधी त्यामुळे फेब्रुवारीत ते कळेल. फेब्रुवारी हे त्याची लिटमस टेस्ट. सगळ्याचं उत्तर फेब्रुवारीत मिळणार असं एकूणच दिसतंय. पण तरीसुद्धा मी या सिरीजमधल्या प्रत्येक मुलाखतीत विचारतोय की 10 पैकी गुण द्यायचे झाल्यास महाविकास आघाडीला तुम्ही किती गुण द्याल? मी आत्ता जे अनालिसिस केलं त्याच्यावरनं 1 सुद्धा द्यावा असं मला वाटत नाही. आणि या महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत चांगलं झालं तर ते कशात झालं? कोविडची स्थिती नंतरच्या काळात त्यांनी बरी हाताळली, किंवा बऱ्या म्हणजे काय म्हणूया आपण, ते कसं करता येईल एक रेटाच तयार झाला लोकांचा. त्याला किमान त्यांनी प्रतिसाद तरी दिला. म्हणजे लोकलच्या बाबतीत आंदोलनं झाली, मंदिर उघड्याच्या बाबतीत आंदोलनं झाली. आंदोलनांचा जो काही एक प्रेशर तयार झाला त्याचा त्यांनी किमान शहाणपणा दाखवून प्रतिसाद तरी दिला. पण आपण जे बघतो की कुठलाही प्रश्न खूप चिघळला की सिल्वर ओक, वर्षा, मातोश्री अशा त्रिस्थळी यात्रा कुणाच्या न कुणाच्या चालू असतात. यातून निर्णयाला उशीर होतो ना, कसं नाकारणार? शेवटचा प्रश्न, फेब्रुवारीत लिटमस टेस्ट आहे. फेब्रुवारी 2022 नंतर म्हणजे या महापालिका निवडणुकांनंतर काय चित्र असेल, कोण सगळ्यात मोठा पक्ष असेल, हा आणि नेहमीचा प्रश्न जो मी सतत विचारतो की हे सरकार कधीपर्यंत टिकेल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मागचे निर्णय जर तुम्ही बघितलेत, निकाल, तर तो असा कट्टुकट आहे. असं काही मॅसिव्ह मॅन्डेट महाविकास आघाडीला 3 पक्ष एकत्र येऊन मिळाले असं दिसत नाही. 100च्या वर ज्यांनी कोणी सर्वे आत्ता केलेत, मी ते काही डिटेल पाहिले नाही, पण 2 नंबर पाहिले, 100च्या वरच दाखवत आहे भाजप. त्याच्यामुळे हे खूप ॲडव्हेंचरस असेल म्हणणं. 2.5 वर्ष पूर्ण होतील आणि एक फॉर्म्युला माझ्या माहितीनुसार शिवसेना आणि भाजपमध्ये घाटत होता, पण तो पूर्ण नव्हता झाला, की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा.
त्यामुळे त्या 2.5 वर्षानंतर काय होईल हे 2.5 वर्षानंतरच आपल्याला पाहायला मिळेल. काय होतंय ते बघू. पण म्हणजे सरकार टिकेल का या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 6 महिन्यांना कळेल? हां, म्हणजे फेब्रुवारी नंतरही कळेल कदाचित. अच्छा, त्यावेळी काय होतंय ते बघू. आपण गप्पा मारूच. पण आज तुम्ही वेळ दिलात आणि खूप एक एक मुद्दा घेऊन आपण सविस्तर बोलू शकलो. त्याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.